राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विषय गंभीर तिथं मामा खंबीर. 3-3.5 वर्ष यूट्यूबमध्ये काम करतोय आणि महाराष्ट्रातला पहिला एकमेव असा यूट्यूबर आहे की ज्यांनी आपला मोबाईल अख्ख्या महाराष्ट्राला देऊन टाकला. हा, करा फोन काय करायची ती, मी आहे तुम्ही हा. आता काही वाकडे तिकडे फोन येतात, येऊन द्या, पण चांगलं ज्याला गरज आहे, त्याला मानसिक अडचणी सापडलाय, त्याचं पण येतात. या का औषधाची गरज भासली म्हणून गेले 2 महिने, अजून काय 200-400 लोकांनी घेतलं असते, काय अजून कोणी घेतलेलं नाही जास्त. ते म्हणजे शक्तिवर्धक, शीघ्रपतनचा त्रास असेल किंवा लहानपणीच्या चुकीमुळं कमजोरी असेल, उत्साह नाही कामात, 11 प्रकारच्या ह्याच्यावर चालते. शुगर सुद्धा 60 पॉईंट रिवर्स आणते, ध्यानात ठेवा. घ्यायला चालू केल्यापासून तर 30 तासानंतर टॉयलेट सुद्धा काळसर येणार का, जठर आणि आतड्यातली गाण सुद्धा स्वच्छ करते, पोटाच्या कसल्या विकारी असू द्या, एवढं मी गॅरंटेड ठोकून सांगतो अगदी. आणि अत्यंत नॉमिनल किमतीमध्ये. आणि ती कसं आहे, 50 ग्रॅम 100 ग्रॅम द्या, 400 द्या, 500 तसला विषय नाही, डायरेक्टच अर्धा किलोचं पाकिट ठोकले, ध्यानात ठेवा. आणि ज्याला आहे गरज आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हा, आणि सगळ्यांनी एकदम नका, थोडा टाईम घ्या, जेवढी शिल्लक आहेत तेवढी वाटून टाकणार आणि परत जुलैमध्ये किंवा जूनमध्ये परत जाणार आणायला. कारण विषय असा आहे, भयंकर उष्णता आहे पुढल्या महिन्यात, तर फार 1 तारखेपासून 13 तारखेपर्यंत, 1 मे ते 13 मे शक्यतो घराच्या बाहेर 12 ते 4 हे वेळेस काम करायचं नाही. उष्णतेची लाट येणारे भयंकर. हा, गोळांना फुटून मारण्यापेक्षा हा ती तसलं काय करू नका. आपला जी इतका सस्ता नाही की असाच मरून जावा माणसाने, ध्यानात ठेवा. आता आपल्या स्टोरीकडे जायला हरकत नाही. उत्तर प्रदेशमधली ही स्टोरी बरंच काही सांगून जाते. विषय असा आहे, 3 माणसं कळून घेतली नाही तर स्टेप बाय स्टेप सांगतच तुम्हाला कळायचं नाही. देवकिशन पुरोहित, सुंदर राजबिंडा पोरगा, दाढी बिडी राखलेली, तसला स्टायलिश कटबीट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं इलेक्ट्रिकचं दुकान होतं, म्हणजे इलेक्ट्रिकच्या वस्तू येत, त्याचं सेलिंगचं मोठं दुकान होतं त्याचं. आणि नाही म्हणलं तरी ते 1000-1500 कुठं मारणारच नाही. आता खाली पोरं बिरं 1-2 असं व्यवस्थित चाललं होतं त्याचं. त्याच्या लाईफमध्ये, ह्या देवकिशन पुरोहितच्या लाईफमध्ये एक खटकी होती, एक प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम नाही म्हणता येत, त्याला चांगलंच होतं. याच्या आई वडिलांनी ना आज्यांनी, त्यांच्याच नात्यातली एक मुलगी होती, तिचं नाव आहे प्रियंका. ह्या प्रियंका 10 वर्षाची असताना, हा 14-15 वर्षाचा असताना त्यांचं लग्न लावलं. आता पहिली लोक तुम्हाला माहिती आहे, थोडी चांगली होती, पण काय काय अंधश्रद्धा त्यांच्यात बऱ्याच होत्या. लावून त्याला लग्न, बालविवाह म्हणतात त्याला, करून टाकला त्यांनी. मग ते बालविवाहाची एक पद्धत अशी असती की मुलगी जवळ नातीदुती होत नाही, ही थोडक्यात सायन्सच्या भाषेत सांगायचं म्हणलं, तिला मासिक धर्म चालू होत नाही किंवा तिचं वय कायद्याने 18 वर्ष पूर्ण होत नाही, तोपर्यंत नांदवायला पाठवायची नाही. पण लग्न झालेलं फिक्स, ह्याला ते माहीत, त्या पुरीला लहानपणापासून ती गोष्ट माहिती असू द्या. आता इथं विषय असा झालाय, काळामागून काळ, दिवसामागून दिवस, कॅलेंडर बदलले, भिंत तीच झाली ना पोरगी 18ची. आता 18च्या आधी ती जेव्हा 16 वर्षाची होती, 16वं वर्ष डोक्याचं. हा, बऱ्याच जणांचा कार्यक्रम ह्या 15-16 वर्षानंतर, हा 8वीच्या पुढं, 8वी 9वी 10वी 11वी 2-4 वर्षात जी मुलगी स्वतःचं शील जपते, ती आयुष्यात काहीतरी करून दाखवते. हा, तिला 2 पर्याय असतात. तिला बुद्धी परमेश्वराने दिलेली, ध्यानात ठेवा. ती जर अभ्यासाला हुशार असेल तर ती स्वतःच्या पाया उभी राहू शकते, स्वतः कमवती होऊ शकते, आणि मरेस्तोवर तिला त्रास नाही. तिला गावरांशी तुपातला शिरा येणार का, ती सक्षमी, ध्यानात ठेवा. पण जी वासनेच्या आहारी जाऊन, हा, नाकोतावा चड्डी फिडून, जिने स्वतःचं शील गमावलं आणि मग आईबापाच्या नजरेत आलं ना, आयली लागली बा लफडं करायला, ती काय लई डोकं लावित नाही. म्हणजे आता आपलंच लेकरू आहे काय, मांडी वागलं मग मांडी कापून टाकीत का, ते पाटकुनी तारारिरी करून टाकीत. आणि तारारिरी एकदा झाली, कार्यक्रम ओके. ह्या का कमावत्या नसल्या, मग फक्त हा कामवाली बाई तरी बरी, मग कारण तिचं लाईफ वेगळं. मग नवऱ्याला पाहिजे तसा अँगल देणे, चहा नाश्ता, 2 टाइम जेवायचं, करायचं, वाढायचं, त्यांची दोन्ही भांडी घासायची, कपडे घालायचे, काय नको ती करायचं. ह्याच्यात अख्खं आयुष्य निघून जातं, कायम दुसऱ्याच्या अंडर प्रेशर. त्याच्यामुळे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही लहान आहे तो तुम्हाला चान्स आहे लाईफमध्ये काहीतरी करून दाखवण्याचा.
ध्यानात ठेवा. फक्त कसं मनावर कंट्रोल पाहिजे. हा असं आहे, कोणाचं काम नाही. ही प्रियांकाने 16व्या वर्षीच ठरवलं की हाय हाय ये मजबुरी, ये मौसम और ये दूरी. हा कव्हा एकदा रंगारंग करते. 16व्या वर्षी चलू द्या. मग कुठे इकडे तिकडे बघितलं, तुम्हाला माहिती आहे एका चढ एक हिरो आहे. दाढी राखलेले कोण, कपड्यावाले कोण, टी शर्टवाले कोण, गाडीवाले वाकडे तिकडे कोण, काय त्याच्यातला. आणि तिला अशी वाखा वाखा कुत्र कसं हा लाळगळती तशी तयारच असतात. हा कुठं कोपऱ्यावर, काना कोपऱ्यावर, टपरी पुढं, दुनियादारी चौकात, शाळेच्या गेटवर. त्यातल्या एकाला ती इनी लाईन दिली बा. तिथं खुश झालं बा. जय नांगर महाराज, हा तुझा काळ उगवला बा. आता तू थोडा न्याहार घे म्हणला, मी बरोबर करतो. ही अशी दुनिया आहे तिच्या आयला. त्या पोराचं नाव त्या ठोकेकरचं कमलेश. आणि हा अखिल भारतीय ठोकेकर संघटनेचा सचिव राहिलेला माणूस काही दिवस. हा ते आहेत गुप्त सुप्त लय आहेत महाराष्ट्रात, काय कमी आहेत का मरणाची. आता हा कमलेश आणि ही प्रियांका सगळं वाकडं तिकडं करून बसली. रंगारंग केलं, सगळं केलं. आणि सोचू हे खाके बिल्ली चली हजको या म्हणेप्रमाणे 18 वर्ष पूर्ण झाली की आता तिचा बाप कडक होता. कडक म्हणजे काय काय इतकी कडक राहत्यात. माझी पोर लपडं करते, माझी पोरगी नालायक आहे, हिला ठेवीतच नाही आता. परवा काही जायची. आणि आपला बाप कसा आहे ही पोरीला चांगला माहीत राहतं. आई कशी आहे माहीत आहे, चुलतं आपला भाऊ कसा आहे मोठा ही माहीत राहतं. तुरुंगात जाईन पण याचा आणि हिचा काटाच काढून अशा लेवलची लय बरं का. त्या ती कशी ओळखा पाहिजे त्याच. ती कडकच होती बा. त्या घरच्यांच्या दबावापुढं ती आली. म्हणली मी लग्नाला तयार होते, पण तुम्ही काय वाकड तिकडे काय करू नका. आणि तुमचं मला पटलंय बा, खरं आहे बा. नाही 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 आता मी दोरीत आहे बा. लग्न झाल्यावर मी माझ्या पतीची सेवा करीन, सगळं व्यवस्थित होईल. ते म्हणले ठीक आहे. धरली तारीख, टाकले लग्न करून. देवकिशन पुरोहित स्मार्ट सुंदर पोरगा, फक्त थोडा सावळा होता. श्रीकृष्णाचा करे सावळा असणं काही दोष नाही. आता सावळे असणाऱ्या नाट्या रंगण पांढरं तोंड करून कोट्याने कमवलं त्यांनी, ना आपण ते बघितलं. हा म्हणजे ती अशी समोरासमोर बघितलं तर परत बघूशी वाटणार नाही. अशी नटी जर पडद्यावर बघितली तर ती भारी दिसते. ती कलर बिलर असं तुम्हाला कळायच नाही. आता झालं आल्या नांदायला. नवऱ्याला प्रथम मागणी केली. नवीन नवीन दिवस आहेत. हे दिवस आयुष्यातले सर्वात सुखद चांगले दिवस असतात. एकमेकाला ओळखून घेतलं पाहिजे, एकमेकाचं मन जाणून घेतलं पाहिजे. आता मला कसा हे नाही पाहिजे, एकोपा पाहिजे. म्हणजे थोडक्यात कसं आपण दोघं राजाराणी विभक्त राहायचं. अरे म्हणले मम्मी पप्पांना कसं लांब ठेवता येईल, आपली एकत्र कुटुंब पद्धती आहे. अजून बहीण आहे मला, बिगर लागण्याची, असं कसं. नाही नाही म्हणले हा काळ परत नाही ना. तुझं बरोबर आहे, पण तू कसा दुकानाहून 8:30-9 वाजता घरी येणार. मग मी अशी स्टायलिश म्हणे मेकअप करून दारापाशी वर तू बेल मारणार. बेल मारलं मी तुला आत घेणार, तू मला किस करू शकतो. घरातले असल्यावर किस करता येतो का. हा ती वेलकम एंट्रीचा एक नवीन प्रकार तुम्हाला सांगा एखाद दिवशी. आता हा वेलकमचं काय प्रकार असतात 17 आहेत, त्यातले 1-2 सांगितले तुम्ही खुश होता. हे मग ही काही जग म्हणले आपल्या दोघांचं राजा आणि राणीचं जग ही. ते बाकीच्यांचंही नको. आणि ती म्हातारी खोकती आमकं होतं तमकं होतं. बघा दुनियाला बेकार निघाली. एकोपा पाहिजे. ह्याला पण आई पप्पाला मला असा असा विषय. अरे म्हणले चांगलं आहे, कुठं कायमच राहायचे. ते म्हणते ना 4-5 मिनिट रा बा. हा आणि एन्जॉय युअर लाईफ. असं चांगली होती घरची बी. इकोलते एक पोऱ्या हा देवकिशन देवासारखा पोरगा, सरळ मार्गी. झाला यांचा राजाराणीचा संसार चालू होऊ दे. आता त्यात काय लग्न मानल्यावर तुमची आमची सगळ्याची त्याला मान्यताची, आणि हवा बी चांगलं टिकावा, सगळं काय पुन्हा दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आता नेमकं हिनी तो ठोक्या इसरून जायला पाहिजे का नको. डिफरन्स विथ पुरुष कळतो का तुम्हाला. काय मला सुद्धा इंग्रजी येतं. 2 पुरुषांच्या, एक नवरा आणि एक प्रियकर, या 2 पुरुषांच्या मधील समागम करण्याचं वेगवेगळं तंत्र. कुणाचं टायमिंग असेल, कुणा टायमिंगून आठवलं ती पुढे दाखवलं ना तुम्हाला. हा ते टायमिंग इन्क्रीज का काय कुणाचं काय सांगता येत नाही बा. लय आता लय अंधारातला गोदाड्यातला विषय. आता काय सांगावं. तिला त्या नवऱ्याबद्दल तिरस्कार वाटायला लागला. आणि ज्याचे बलदंड बाहू, तो घामाचा वास,
त्याचं काय असणं नसणं, त्याचं अंगठ धरायला लावणं, काय लागलं पुढे त्यांची, ही त्याला आवडायला लागलं. आणि ही चुकलं बरं का, ध्यानात ठेवा, इथं चुकतं ध्यानात ठेवा. मग काय करायचं ना तुम्हाला, ती लग्नाच्या आधी त्याच्याबरोबर पळून जा, काय कायदेशीर कर ना. काय एकदा लग्न झालं परत काय डोक्यात गेलं पाहिजे का? हा दुकानावर गेला की हॅलो मी फार दुःखी आहे रे, वाटुळं झालं माझ्या आयुष्याचं, असं झालं तसं झालं, त्याला उचकून देत होती बघा, त्याचा बी गॅप पडलाच होता. मला पण तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही, पण काय करू. हा, हे जेव्हा एकाच तालात दोघं गायला लागतात ना, तवा समजून जायचं काहीतरी लचांड होणार आहे बा, जांगड गुत्ता होणारच आहे. आणि झालाच, कसा झाला सांगतो. ती म्हणली मला ह्या कैदेतून सुटव आणि तुझी मैना या पिंजऱ्यातून सुटणार आहे आणि माझ्या रागू तुम्हाला घेऊन जा. हा, मी माझं पुढचं लाईफ बिगर कपड्याचं रातचं फक्त तुझ्याबरोबर घालवायची, मला लोकांबरोबर काय घालवायचं नाही. हा, ती पर्सनल मध्ये लय खतरनाक बोलला बरं का. मला एकदम रेकॉर्डिंग ऐकवली होती. हा, आपलं तर नटडील झाली बा आपली, लय खतरनाक असं तुम्हाला नाही माहिती. ती चुम्मा सुद्धा देते त्या फोनमधून, तुम्हाला नाही कळायचं. असं द्या. आता इथे मॅटर काय झाला, ही दोघं संपर्कात आली. भाई इतकी खोडीची ही प्रियांका, म्हणले तू मला स्पर्श करू शकत, तू फक्त माझा आवाज ऐक आणि त्याच्यातच समाधान मानून घे. म्हणला का बंधन आहे मायावर लग्नाचं, याला पद्धतशीरपणे बाजूला केला पाहिजे, पैसे पाणी लागलं तर काय मी देते. आता सगळीच काय डेअरिंग बाजू नसते त्या. ही जी प्रियंका उचकीत होती कमलेशला, कमलेश म्हणला हे बघ लाईफ मध्ये साधं झुरळ सुद्धा नाही मारलं मी, माझा लय प्रॉब्लेम आहे, मला रक्त बघितले मला त्रास होतो, तसलं काय नाही. मग आपल्या आपण मारू शकत नाही कोणाला. हा, पण एक काम, तुझ्याकडे माल आहे का? माल माझ्याकडे नाही सध्या, भिकार भाना बँकेचा अध्यक्ष मी. तुझ्याकडे जर माल असला तर तू मला दे, मी तू एखाद्या सिरियल किलर नाही सॉरी सुपारी किलर त्याला देतो, कोणतरी गुंड बघतो आणि त्याला देतो आणि आपलं काम होईल. चालतंय म्हणले, तुझ्यासाठी सदैव तयार. ह्या देवकिशन तिच्या नवऱ्याला प्रियंकाच्या गुजभर कल्पना नव्हती या गोष्टी काय चाललंय. त्याच्यामुळं मला तुमची आहे ना, लग्न झाल्यावर तुमच्या गळ्यात काय पडणार आहे भाऊ ह्याची लई बी सध्या म्हणजे भीती. हा, तुम्ही तर आता मुली एक तर मिळत नाही, इतकी उत्ताही वेळ असता की एखादी का यस म्हणली ती काशी रंगरंगोटी केली असली, मग तर कारखाना तुमचं फाळकं उडालं बा. तुम्हाला माहित नाही की आपली आखी गाडी बुडणार आहे नंतर. काहींची तरू शकते, काहींना 458 मध्ये गुंतवलं जातं, काहींचं काही. पण गदाळ खेळ बरं काही देण्यात ठेवा, एवढं सोपं नाही. आता ते तुमचं चांगलं झालं तर माया नशिबानी भाऊ असं म्हणायचं भाऊ, मामाचा आशीर्वादी. तुमचं वाटलं झालं तर तुमचं पापे भाऊ. आता मी काय करणार आता, सावध सगळी डिटेल चौकशी करून मुलीच्या आईपासून चौकशी करायची आणि मग करायचं, डोक्यात ठेवा. झालं. मग ह्याने केली, म्हणले किती पैसे? म्हणलं 1 लाख रुपये तरी लागतील. ठीक आहे म्हणले, देते मी. मग एक रोटी पंटर त्याचं नाव आहे सुरेंदर. ती काही कशी असतात माहितीये का, फक्त माणूस असतात पण आतून राक्षस असतो. तुरुंगात गेला काय, कुणी खालून वरून गोळ्या झाडून मारला काय, कुत्र्यावानी पडत अशी वाकडी तिकडे, ते गँगटर फेंगटर ही असली लोक. ह्यांचं ती प्युअर जनावर असतात. गावरान बैल आणि जर्सी बैल किती फरक आहे त्याचं. जर्सी कसं असतं, सुंबारच नाही काय, आई वडील कुटुंब काय नाही काय नाही, अख्खे अशीच राहतात, येतो वासून जातो. असली बी आहेत काही. त्यातले एक सुरेंदर गावला बा, त्याला मला सुपारी लाखाची 50,000 दर. चालतंय म्हणलं, वाजावतो. तारीख उजाडली 3 एप्रिल. 3 एप्रिल या रोजी ते राहत असलेल्या फ्लॅटमध्ये हिने दरवाजा उघडा करून ठेवला होता. दोघं जण शिरले, 12:30ची वेळ. त्याच्यामध्ये हा जो तिचा जो नवरा आहे, त्या नवरा खाटवून असं म्हणजे त्या बेडवर शांतपणे झोपलेला असताना तिकडं उष्णता म्हणजे रात्री पंखा बिंका असतो, अतिशय धारधार अशा कोयत्याने त्याला एक वार डोक्यात केला. तो वार तब्बल 12 इंचाचा होता आणि 1.5 इंच खोल, 12 इंच लांब. एका आरडन काहीच नाही, खलास जाग्यावर खलास. मग हिंत आपल्या तिथं बांगड्या तोडलेल्या टाकल्या, बांगड्या खाली दुसऱ्या खोलीमध्ये त्याला पॅक केली. हा बेडवरच पडलेला. मग कपाट उघडलं, ते दागिनं होतं 3 लाखाचं, ते त्यांना दिलं आणि सगळी दरोड्याचा बनाव चाललेला. आणि मग सगळं झाल्यावर तिथलं एक लोकप्रिय, आपल्या महाराष्ट्रात कसं पुढारी, सकाळ, लोकमत ही लोकप्रिय पेपर आहेत.
वर्तमानपत्र. तसं तिथालचा एक वर्तमानपत्र आहे दैनिक भास्कर, लोकप्रिय. त्या दैनिक भास्करच्या म्हणण्यानुसार पोलीस ज्यावेळी सकाळी पोचले त्यावेळेस खाटाच्या कडेला वापरलेला कंडोम सापडला. म्हणजे यांनी नवरा मारून तिथंच गेम केली का काय कुणाला माहिती बा. बघा ही दुनिया आता. हा म्हणजे असं आहे जगाच. कंडोम सहज सापडला. एखाद्याचा खून केल्यानंतर एखाद्याला खोंड्या कसं काय करूशी वाटतं बो. पण ती अवघड आहे आता. तुम्ही जगा भाऊ फक्त, बाकी काय डोकं लावू नका. अशी दुनिया आहे. झालं गेली, हे गेले निघून सगळे पैसे पाणी घेऊन, की येणे अशी बोंब ठोकायला सुरुवात केली. तुम्हाला कधी असं एखादं पिक्चर, एखादं चित्र असतं ते रीड करता येतं का? ती एक वेगळी आर्ट आहे. तुम्ही पिकासो कधी वाचला का? चित्रकार होता. दिगो कधी वाचला का? चित्रकार होता. दिगो मी पण नाही वाचला, पण पिकासो परिपूर्ण वाचलाय. चित्र एखाद्या दिसलं की त्याच्या चेहऱ्यावरून, ते मोनालिसाचं चित्र आपण शाळेत होतं ना, बघितलं कसं होतं, ते हसते का रडते हेच कळत नव्हतं. ती चित्राची एक भाषा असते, तिची एक डोळ्यांची एक भाषा असते. हा, आणि ही भाषा आपल्या महाराष्ट्रात एका राजकारण्याला लय भारी कळते, उद्धव ठाकरे. का? ती व्यक्ती आर्ट कलेच्या दृष्टीने, ते राजकारण भरून द्या, त्या कलेच्या दृष्टीने ते असा माणूस आहे की क्लिक कधी करायचं फोटो लक्षात घ्या. पक्षी जर एखादा बसून तो जर उडताना अशा वेळेस क्लिक करतात की त्याचे इकडचे 6 इकडचे 6 12च्या 12 पिस सुद्धा दिसतात. एवढी परफेक्ट फोटोग्राफी त्यांची आहे. त्यांनी तेच करायला पाहिजे होतं. हा भाग वेगळा, पण सांगतोय तुम्हाला. तसं माझ्या आजच्या स्टोरीला जे थंबनेलला चित्र आहे त्याची एक भाषा आहे. एका साईडला जो मेलाय, जो त्या मेलेल्या माणसाची, त्या देवकिशनची आई आहे, तिच्या डोळ्यात अश्रू आहेत बघा, तिचं डबडब दिलं. हे चित्र तुम्ही नीट 2 मिनिटं का ना पण लक्ष देऊन बघा, ते काय चित्र आहे. ती आई आहे. आणि दुसऱ्या साईडला ही कायदाशीने, ही प्रियंका जिने हत्या केली, ती कायदाशीने, तिचे डोळे बघा. तुम्हाला कमीत कमी पोरगे बघाय गेल्यावर बाबा कुकू लावल्यावर कळण बाबा खतरनाक डोळे कसे असतात, याच्याहून तरी अंदाज लागल. इतकं टोकदार पोपटावने नाक आहे ना, 99.99% पुरुष लगेच येस म्हणले असते मला. पण ह्याच्यातलं काय, आतलं काय? हा, दिसण्यावर जाऊ नका, असण्यावर जा, ध्यानात ठेवा. एखादी कशी असते प्रपंच करणारी असावी आणि नवऱ्याचं दुःख जाणणारी असावी. तिच्या गळ्यात माळ घाला, असा विषय. लई देखण्यापणा गेल्याचा तर करट कार्यक्रम होतोय. आता शिने बॉम्बला आरडा सुरुवात केल्यावर म्हणजे दरोडेखोर आले, दुनिया आली. मग तिथले पोलीस आले लोकल, त्यांनी बघितला विषय, खुनासारखा गंभीर गुन्हा मांडल्यावर सिनियरला फोन केला, त्यांची गाडी आली. पोलिसाची जातले हुशार, उडत्या पाखराची केस सुद्धा मोजण्याची त्यांची क्षमता असते. त्यांनी बघितलं, प्रियंकाचा जबाब आधी घेतला. तू ती होती ते समोर झालं. किती जण होते? 3 जण होते. बरं असू दे. फार वाईट झालं बाई, सावर स्वतःला. ही नुसती आरडायची, आरोडले भारी करतात, नुसती बिंबीच्या देठापासून आरडायची. तुम्हाला सांग, खाऊन पिऊन आरडत असते कदाचित. असू द्या म्हणले. काय झालं? दरोडेखोर होते, त्यांनी मारहाण केली, कपाटूचं गाठलं. माझ्या पतीने त्याला प्रतिकार केला आणि त्यांनी दारदार शस्त्राने हत्या केली, वार केले आणि मला कोंडून घेतलं आणि ते गेले. बरं, ठीक आहे ठीक आहे, असू द्या, होता असं आम्ही बरोबर करतो. बॉडीवर जी जखम पाहिली, इतकी खोल, लांबवर 12 इंचाची गडी, हालायच्या असं. पोलीस लगेच वळलं की हात झोपल्या, बेसावध असताना झोपेत केलेला वाऱ्या. हा, कशाचे दरोडे आले दोन्ही. थोडा वेळ झाला की महिला कॉन्स्टेबल आल्या, हेड कॉन्स्टेबल. वरिष्ठांनी तिला कानात काहीतरी सांगितलं महिला कॉन्स्टेबल. तिने परत याच्याकडं, प्रियंकाकडं, हा तुमचं स्टेटमेंट तोंडी दिलं तर तुम्ही मला थोडं लिहून घ्यायचे, सांगा बरं काय झालं. परत त्याचं स्टेटमेंट. रात्र जाऊन दिली, दुसऱ्या दिवशी परत 3-4 स्टेटमेंट सगळ्यात असे अवमेळ. त्यांना कळलं, दाल में कुछ काला नहीं बरकी पुरी दाल ही काली है. उचला विदाऊट मेकअप. हा, आता कुठं चढे फिडी, डायरेक्ट आतमध्ये गेली बा, टाकली आतमध्ये. मग तिथं तुम्हाला माहिती आहे काय कार्यक्रम असतो. हा, तिथला रंगारंग कार्यक्रम वेगळाच राहतो. म्हणली आहे. कोण आहे? म्हणले माझा ठोकेकर कमलेश. उचलला कमलेश. पण त्याच्यात ती हत्यार, म्हणजे ज्याने जे सिरियल किलर होता तो, खूनकाना पैसे घेऊन सुरेंदर, ती फरार आहे. ती आज रोजीपर्यंत फरार आहे, ध्यानात ठेवा. पोलीस आहेत मागाव त्याच्या, पण ती काय 50 गेला राहिलेलं मागा राहिलं नाही, ती 50 घेऊनच पळालं, ध्यानात ठेवा. पण ती पकडते ना. आता ते कसं आहे, कानून के हात बहुत लंबे होते, असं अमरीशपुरी राहायला लागली. ती पकडतात, त्याबद्दल वाद नाही.
मग तिला ताब्यात घेतलं, सॉरी एक फरार झाला, दोघं ताब्यात घेतली आणि संपूर्ण इंडिया, हिंदुस्थान आता वेगवेगळ्या चॅनलवर त्यांचे फुटेज पाहतोय. असे तोंड चाकीत एवढ्याच्या फटीतून बघायची बाम ठेवानी पत्रकारांच्या कडकोंडाकड. बेकार नवरा मारा तुम्हाला सांगतो. हा, हे नवरा मार स्पर्धा बंद झाली होती, परत चालू होती काय कुणाला माहिती. आता ही बघा बा कसं चाललंय. मग ह्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की शक्यतो चांगलं करता आलं तर चांगलं करा, वाईट काय करू नका. पण ह्या जग सोडून ज्यावेळेस जातान त्यावेळेस अभिमानाने जा. अभिमानाने असं जा की म्हातारपणी सुद्धा आरसा समोर धरला आणि बोळका आपला असं जात नसन तरी स्वतःच्या चेहऱ्याला स्वतःला अभिमान वाटला पाहिजे की मी माझ्या धर्मपत्नीशी एकनिष्ठ राहिलो. प्रभू रामचंद्राचं मी नाही दर्शन घेतलं अयोध्येला जाऊन, पण त्याच्यासारखं जगलो. एक पत्नी एक वचनी हे ध्यानात ठेवा. कर्म हेच बरोबर येणार आहे. बाकी आता ज्याच्यासाठी रात्रंदिवस पाळताय ना, हे सगळं इथंच राहणार आहे. आणि ज्यांच्यासाठी तुम्ही करताय त्यांना सुद्धा केस सुद्धा त्याची जाणीव नसणार. हे मात्र 100% खरं आहे. कलियुगामध्ये पटलं तर घ्या, नाही तर विषय सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.